जनता विद्यालय अंतापूर येथे मराठी काव्य वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. मराठी भाषा जतन व संवर्धन करण्याचा उपक्रम. जनता विद्यालय अंतापूर येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मराठी काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. मराठी भाषेला प्राप्त झालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे औचित्य साधत व विद्यार्थ्यांमध्ये याविषयी आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार सर हे होते तर प्रास्ताविक बोरसे सर यांनी केले. एकूण 45 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत विविध सामाजिक, भावनिक आणि प्रेरणादायी विषयांवर कवितांचे सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण केले ते देवरे सर व श्रीमती ठाकरे मॅडम यांनी. या स्पर्धेत गायत्री आंबेकर हिनं प्रथम क्रमांक मिळविला, दर्शना रायते हिनं द्वितीय क्रमांक तर अरमीन शेख हिनं तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विभाग प्रमुख बोरसे सर यांनी सादर केलेल्या स्वतःच्या स्वरचित कविता. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर, सोनवणे सर, नंदन सर, ठाकरे मॅडम, देवरे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी मंगरुळे यांनी तर आभार प्रदर्शन केले मानसी जाधव यांनी. प्रखर न्यूजसाठी अंतापूरहून अनिल मोहिते. माझी आई प्रेमाचा सागर, जीवनाचा आधार माझी आई, माझी पहिली गुरु आणि जीवनदायी माझी आई. मी आता कवितेला सुरुवात करतो. आज मी काव्य वाचन स्पर्धेत भाग घेतला. घेतलेले विषय म्हणजे वंदे वंदे मातरम. तर मी कवितेस प्रारंभ करते. वेद मंत्राहून वंदे असा कसा बाप देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिराने येतो. एका घरी राहू नाही मनामध्ये खोळ,